काल मी व्हॉट्सअप स्टेटसला एक व्हिडिओ टाकलेला जो की होता मिरचीच्या लोणच्याचा आणि तो इतक्या जणांना आवडला. मला खूप जणांनी विचारलं आणि मेसेज केले की रेसिपी काय आहे त्याची. तर अशी काही खास रेसिपी नाही आहे, म्हणजे मी माझ्या मनानेच केले. थोडेफार मी यूट्यूबचे व्हिडिओ पण बघते आणि ते मी शूट केलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर मी ट्रॅव्हल करायला मला खूप आवडतं आणि त्याचबरोबर मी ज्या घरातल्या म्हणजे आजकाल मी चालू केले, म्हटलं चला डेली ब्लॉग पण चालू करूया. सो मी काही जे व्हिडिओ शूट वगैरे करते, मला खूप आवडतं जसं शूट करायला. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की माझं डेली रुटीन कसं असतं, काय असतं, तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा आहे ओमकारचा टिफिन आणि सकाळीच मी जेवण बनवून घेते, त्याच्यामुळे दिवसभर मला जास्त काही काम करायला लागत नाही आणि बाकीची थोडीफार कामं करून 9-9:30ला मी माझं लॉग इन करते. गेले 2-3 महिने मार्केट हे निगेटिव्ह होतं. याचं कारण म्हणजे देशात चाललेलं वॉर, त्यामुळे सगळे जे रिटर्न्स होते ते निगेटिव्ह होते. पण आपल्यामध्ये पेशन्स खरं तर पाहिजे आणि आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मार्केट थोडं स्टेबल झालेलं आहे. सो मी हे काम करते आणि 9 to 6 जॉबपेक्षा मला हेच बेटर वाटतं, कारण की हे काम करून मला माझी घरची पण कामं करता येतात आणि म्हणूनच माझं काम मला खूप आवडतं. एकदम फ्लेक्झिबल आहे आणि हे मी खूप प्राऊडली करते. तर मी काम करतच होते, तेवढ्यात बेल वाजली आणि आमच्या काकू आल्या. तर आता काकू मला क्लिनिंगला वगैरे मदत करतात कामामध्ये. सो माझा खूप सारा वेळ त्याच्यामुळे वाचतो. कधी कधी असं वाटतं की 2 पैसे जास्त कमवा किंवा थोडी शॉपिंग कमी करा, पण तुम्हाला मदत करण्यासाठी कोणतरी मेड ठेवा, कारण की ते खूप गरजेचं आहे. आता मेड ठेवणं ही ज्याची त्याची चॉईस आहे, कारण की बरीच कामं असतात ती एकटीला हँडल होत नाही. त्यासाठी आपल्याला थोडीफार मदतीची गरज असते. हां, जर घरात जास्त लोकं असतील आणि सगळे मिळून काम करत असतील तर मग थोडाफार वेळ मिळून जातो. तर चला जास्त बडबड न करता आजची जी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला सांगून टाकते. तर ह्या बघा, ह्या फ्रेश अशा मिरच्या आणलेल्या आहेत, मिक्स आणलेल्या आहेत. यातल्या या थोड्या तिखट पण आहेत आणि थोड्या कमी तिखटवाल्या पण आहेत. तुम्ही कुठल्या पण घेऊ शकता. स्वच्छ धुवून घ्या ह्या मिरच्या. मिरची बरोबर इकडे मी कैऱ्या पण आणलेल्या, पण त्या गरमीमुळे पिकून गेल्या. तरी पण मी कट केलेल्या आहेत, तर त्याचं पण लोणचं आपल्याला बनवायचं आहे. तर ज्या आपल्या मिरच्या आहेत धुतलेल्या त्याच्या वाळत टाकायच्यात पेपरवर किंवा तुम्ही कुठल्याही कापडावर वाळत टाकू शकता. खरं तर प्रत्येक वर्षी हे मिरचीचं लोणचं मी बनवत असते. याला खरंच मेहनत खूप आहे. मेन म्हणजे या मिरच्या कापायला खूप वेळ लागतो बघा. जर मोठी मिरची असेल तर 3 पार्टमध्ये कट करून परत मधून एक चीर मारून अशा या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. या कामाला खूप वेळ लागतो, पण आता जर ज्याला खायची खूप आवड असेल आणि खाण्यामध्ये जेवणासोबत असे चवीला म्हणजे तोंडी लावायला जर काही पाहिजे असेल तर हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि काही चांगलं करायचं असेल तर मेहनत ही थोडीफार घ्यावीच लागते. तर अशा प्रकारे बघा, ह्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. खूप वेळ लागला खरं तर याला आणि हाताची चांगलीच आता आगाग होती आहे. तर या मिरच्या घेतल्यात बघा आपण, चिरून एकदम बारीक बारीक. ह्या अशा मधून चिरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा बघा, हा रामबंधूचा जो आहे बघा मसाला मी वापरलेला आहे. ठीक आहे. आता कढई गरम झालेली आहे, तर आपण तेल वापरू. सो मी माझ्या मनानेच बनवणार आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीचं बनवतात. तर आता तेल गरम करायला ठेवू आपण. जेवढं जास्त तेल तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं. तेल थोडंसं तापलेलं आहे, तर हा मसाला टाकू आपण बघा. हा सगळा मसाला टाकणार आहे याच्यामध्ये. आता मी अंदाजाने बनवते, मला पण इतकं माहीत नाही कसं काय. मी थोडंफार यूट्यूबला बघते रेसिपी वगैरे, पण काही गोष्टी मी असं अंदाजानेच बनवते. मला असं बनवायला खूपच आवडतं मला. आता आपण ह्याच्यात ह्या मिरच्या टाकू. तेल अजून लागणार आहे ह्याच्यात आपल्याला गरम करून टाकायला.
कलर बघा किती छान आलेला आहे. तर टेस्ट करून बघणार आहे मी टाकायची की नाही ते आपल्याला. गॅस बंद करते. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मसाला काही लोक घरी बनवतात, डायरेक्ट रेडीमेडच आणला. आपल्याला तितका वेळ नाही आहे. असे झालेलं आहे ते थंड व्हायला ठेवू. थोड्या वेळाने जरा थोडंसं तेल आणि गूळ मिक्स करू. तर हा बघा, हा गूळ किसून घेतलेला आहे. आता आम्ही टाकणार आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं जमेल तसा गूळ टाकायचा. बरेच लोक गूळ टाकत नाही. तर ही रेसिपी माझी अशी मी स्वतःच बनवली आहे की काय काय मिक्स करायचं, अशी कुठून बघून वगैरे नाही केली. त्याच्यामुळे थोडंफार बाकीच्या ज्या रेसिपींपेक्षा वेगळी असू शकते. तर आता गूळ टाकते आणि हे जरा मिक्स करून घेते. आणि याच्यानंतर ना आपण ह्याच्यात तेल टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. तसे मिक्स झालेलं आहे बघा. तर जर गूळ कमी पडला तर नंतर पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता या साईडला आपण तेल गरम करायला ठेवू आणि बरणीमध्ये थोडंसं जरा थोडे थंड व्हायला ठेवून, थंड झालं का मग बरणीमध्ये भरून ठेवू. तर हे बघा झालेलं आहे आणि गूळ मिक्स झालेला आहे याच्यामध्ये. खूप छान असं टेम्पटिंग दिसतंय. आणि आता हे आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. सो चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता बघा किती छान असं ज्युसी ज्युसी दिसतंय. खरंच मस्त झालंय लोणचं. आणि बघा लोणचं बनवून झालेलं आहे. त्यात गूळ मिक्स केलेलं आहे आणि इथं एक्स्ट्राचं जे तेल आहे बघा ते गरम केलंय. जर लागलं इन केस, कारण की पूर्ण जे लोणचं आहे ते आपल्याला पूर्ण तेलामध्ये बुडवायचं आहे, म्हणजे ते खराब होणार नाही. तर टेस्ट करायला तर मला खूप इच्छा झाली आहे, कारण की बघा बघूनच असं मन असं वाटतं खाऊनच टाकावं. पण थांबवा जरा, थोडा वेळ थांबवा आपण जरा. तर या सगळ्या मिरच्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सगळा मसाला मिरच्यांना लागेल. आणि हे जे लोणचं आहे हे स्वच्छ अशा काचेच्या बरणीत आता भरून ठेवायचं आहे. तुम्ही कुठल्या पण बरणीत भरू शकता, पण शक्यतो काचेच्या बरणीत जर भरलं तर ते लोणचं जास्त दिवस टिकतं असं म्हणतात. म्हणून मी नेहमी काचेच्या बरणीतच भरते आणि मला काचेच्या बरणीमध्ये सामान ठेवायला खूप आवडतं. फायनली बघा हे आपलं मस्तपैकी छान मिरचीचं लोणचं झालेलं आहे. खूप छान दिसते बघा. हे भरून ठेवलं आहे आणि याच्यात मी आता थोडंसं टेस्टसाठी केलं आणि इतकं छान झालं आहे ना, म्हणजे काही विचारायलाच नको. मी मस्तपैकी बघा इथपर्यंत तेल आहे. अजून याच्यात आपल्याला तेल मिक्स करायचं आहे. किती छान दिसतंय बघा. या साईडला ठेवते मी. तर हे बघा. आणि ह्याच्यात थोडंसं काढून ठेवलं आहे खाण्यासाठी, टेस्टसाठी मस्तपैकी. तर हे तेल आहे, तर तेल ओतूयात तेवढं थोडंसं ह्याच्यामध्ये, म्हणजे खराब होणार नाही. पूर्ण तेलात बुडलेलं पाहिजे. असं प्रकारे तेल बघा ओतलेलं आहे. थोडंसं जरा हलवून फायनल आपलं लोणचं बघा. तर टेस्ट करू आपण. हे केलेलं आहे. त्याला आपण लावूया स्टार्ट आहे ना. याला लावूया आपण असं झाकण. आणि हे झालेलं आहे आपलं लोणचं छान. मी आवडते ना ओंकार, तू कर ना चहा. आता झोपून उठलाय का ना, दुपारपासून काही ना काहीतरी चालू होते माझं. बनव ना चहा. मग हे उचलतो का, मी चहा बनवतो प्लीज. तर चहा पिऊन मी आले मिक्सर रिपेअर करायला, जो मी एक दिवस आधीच यांच्याकडे दिलेला आणि हे म्हटलेले की दुपारपर्यंत भेटेल, पण तो आज काही मिळाला नाही आहे. आणि मिक्सर रिपेअर करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण की तो मिक्सर नाही, फूड प्रोसेसर आहे ॲक्च्युली. आणि त्यात पीठ मळण्याचं जे मोठं काम आहे ते केलं जातं. तर माझा खूप वेळ वाचतो त्याच्याने. त्याच्यामुळं काही पण करून मला आजच्या आज हा मिक्सर रिपेअर करायचाच होता, तरी पण तो काही झाला नाही. आणि मी कुठल्या पण दुकानात आले ना काहीतरी घेतेच मी, म्हणजे एक छोटी वस्तू जरी असेल ना तरी पण मला त्या दुकानातून काही खरेदी न करता जर गेलं ना तर कसं तरी होतं. त्याच्यामुळे हा जो बल्ब आहे हा मी घेतलेला आहे. हा मला लावायचा आहे आमच्या जे डोअरची एंट्री आहे ना तिकडे.
तर आता आम्ही चाललेलो आहे आणि जाता जाता इतकं ट्रॅफिक होतं कारण की इकडं आजूबाजूला काहीतरी आंबेडकर जयंतीचा जो आहे तो कार्यक्रम चालू होता म्हणून खूप ट्रॅफिक झालेलं या ठिकाणी बघा. तर नंतर मी आले स्टार बाजारला आणि मला थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या आणि स्टार बाजारला भाज्या घ्यायला आले आणि बघा मी काय घेते तर मला इथं फ्रेश अशी सुरमई दिसली बघा. किती मोठी सुरमई आहे ही आणि म्हटलं आता सुरमई न घेता कसं जायचं, मग सुरमई घेतली आणि या ठिकाणी पापलेट पण घेतो. पापलेटचे पीस खूपच छोटे होते यावेळेस, तरी पण मला ओमकारला पापलेट खायचं होता मग म्हटलं चला आता पापलेट पण घेऊया. आणि सोबतच करी करायची होती, त्या करीसाठी जे प्रॉन्स आहेत ते प्रॉन्स पण घेतलेले आहेत. तर आत्ता हे सगळं मी बनवणार नाही आहे, मी उद्या बनवणार आहे हे सगळं. हे मटण आहे ना, हे आपण एक दिवस घेऊन जाऊ, तुला आवडतं ना. आणि हे काय रे, लेग पीस आहे का, ड्रमस्टिक म्हणजे काय रे. तर थोडीफार भाजी घेतली आणि काही सामान घेतलं आणि आता मी चाललेली आहे घरी कारण की मला घरी जाऊन परत जेवण बनवायचं आहे. तर जाता बघा मला काय दिसलेलं आहे. जेव्हा पण मला ह्या काचेच्या वस्तू दिसतात ना तर मला घेऊच वाटतात. माझ्याकडं खूप सारे काचेच्या वस्तू आहेत, म्हणजे बरण्या आहेत. लास्ट टाईम पण काहीतरी ऑफर होती वाटतं स्टार बाजारला, 1000ची शॉपिंग केली ना त्याच्यावर ज्या बरण्या आहेत, म्हणजे बरण्यांची प्राईस काहीतरी असेल 150, 100, 150, 200 असेल काहीतरी. तर जर तुम्ही 1000च्या वरती शॉपिंग केली ना तुम्हाला 30 बरणी 50 रुपयाला भेटते. तर अशा मी 4-5 बरण्या आणलेल्या घरी. सो या पण बरण्या खूप छान आहेत, पण ह्या जरा मला थोड्या कॉस्टली वाटल्या. म्हटलं चला नेक्स्ट टाईम घेते कारण की आता सध्या ह्याची काही गरज नाही आहे. तर माझा हा वेगळाच शौक आहे, म्हणजे काचेची भांडी मला खूपच घ्यायला आवडतात. पण आता सध्या म्हटलं आता नको कारण की खूप सारी काचेच्या बरण्या पण झालेल्या आहेत. ही बरणी बघा किती छान आहे. तर चला आता मी जाते. ओमकार काही बोलायच्या आता इकडनं आपण कल्टी मारू. घरी आल्यावर थोडं 5-10 मिनटं आराम केला आणि परत आता जेवण बनवायला स्टार्ट केलं. तर या ठिकाणी बघा मेथीची भाजी स्टार बाजारमधून आणलेली ती निवडली. भात लावला एका साईडला, शेवग्याच्या शेंगचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी मसाला बनवती आहे. आता हे सगळं तळून घेतलेलं आहे, पण आता मिक्सरच नाही आहे म्हणून बाजूच्या काकूंकडं आता हे सगळं वाटण करायला जाणार आहे. तर इथे टोमॅटो तेलामध्ये फ्राय केलेला आहे आणि त्या आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकलेत आणि आता हा मसाला टाकती आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि ज्या शेवग्याच्या शेंगा ज्या मी आधीच उकडून घेतलेल्या त्या टाकल्या आणि छान असं हलवून घेतलं कालवण हे. तर शेवग्याचं कालवण शिजेपर्यंत एका साईडला लसूण सोलला आणि मिरची कट केली. आता आपल्याला बनवायची मेथीची भाजी. तर खूप छान भाजी होती मेथीची बारीक पानाची. स्टार बाजारमध्ये थोडीशी सुकलेली होती पण मला मेथीची भाजी खाऊ वाटली, मग म्हटलं चला घेऊया. तर इथं बघा तेलामध्ये छान जिरे मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला आणि आता टाकल्यात मिरच्या. तर खूप लोक मेथीच्या भाजीमध्ये कांदा वगैरे डाळ वगैरे घालतात, पण जसं मी माझ्या मम्मीकडे शिकले, म्हणजे जसं आमच्या घरी बनवतात माझ्या मम्मीच्या घरी, तसंच मी मेथीची भाजी बनवते. म्हणजे जास्त काही टाकत नाही भाजीमध्ये, फक्त लसूण, मिरची आणि आपला जो शेंगदाण्याचा कूट असतो तो घालतो. बाकी कांदा डाळ वगैरे मेथीच्या भाजीमध्ये मी नाही घालत. तुम्ही कशी मेथीची भाजी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तर खूप लोकांना वाटतं मला जेवण बनवता येत नाही, तर आधी नव्हतंच येत. आत्ता मी छान असं जेवण बनवायला लागलेले आहे आणि शिकले पण आहे, खूप सारे प्रकार शिकलेले आहेत. लग्नानंतर खरं तर मी छान असं जेवण बनवायला शिकले आहे. आधी मला भाकरी पण जमत नव्हती, अजून पण एवढी परफेक्ट भाकरी मला जमत नाही, पण मी बनवण्याचा ट्राय करते. आणि हो, कधी कधी कंटाळा आला जेवण बनवायचा तर मी बाहेर पण जेवायला जाते. तर जेवण बनवून तयार आहे बघा. इथे शेवग्याचं शेंगचं कालवण, मेथीची भाजी आणि आता या साईडला मी भाकरी बनवण्याची तयारी केलेली आहे. तर भाकरी मीच बनवणार आहे, पण मी शूट नाही करणार कारण की आता तितकं कॅमेरा वगैरे ठेवायला जागा नाही आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की शूट करून दाखवेल बघा. तर अशा या भाकरी आहेत बघा, ह्या मी बनवलेल्या आहेत. जेवायला बसलेलो आहे बघा आणि इथं कालवण किती छान झालं आहे, शेवग्याची शेंग आणि आपण आज मिरचीचं लोणचं बनवलेलं. मोठ्यापर्यंत काढले, बाकीच्या ह्याच्यात काढलेलं जेवण करून. कालवण लगेच पाहिजे का तुला? जो 9 to 5 जॉब असतो तो जॉब मी आधी करत होते, पण त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना वेळ मिळायचा नाही. स्पेशली ट्रॅव्हल वगैरे करायला, एडिटिंग करायला, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो माझा म्हणजे मी काय करते हे मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच.
म्हणजे 4:30-5 पर्यंत मी फ्री होते आणि त्याच्यानंतर ही जी बाकीची कामं आहेत ती मी करते आणि ही कामं करता करता मला हे शूट करायला खूप आवडतं. सो बरेच दिवस झाले मी यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत होते पण कन्सिस्टन्सी नव्हती. आत्ता मी ट्राय करेल की रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करायचा, कारण की या सगळ्या गोष्टींना खूप सारा वेळ लागतो. एडिटिंग वगैरे हे सगळं मीच करते, म्हणजे शूट पण मीच करते आणि एडिटिंग पण मीच करते. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.